नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच चटपटीत आणि कमी तेलाचा नाश्ता बनवतोय. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतला. यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे मी जाड रवा घेतला आहे, त्यामुळे मिक्सरला फिरवून घेते. बारीक रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायची गरज नाही आहे. हे मी एकदा फिरवून घेतलं मिक्सरला. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं, म्हणजे रेसिपीला खूप छान चव येते. आणि दह्याच्याच कपामध्ये मी 1 वाटी इथे पाणी घेतलं आहे आणि हे सगळं पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेते. तर हे पहा, असं आहे. हे असं पातळसर पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि हे आता बाउलमध्ये एका काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं. तर आतापर्यंत यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घातलं आहे. आणि हे आता पहा असं आहे. तर जसं आपण पातळ मिश्रण बनवतो डोस्यासाठी, त्या पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेत, अर्धा चमचा जिरं घातलं आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल. हे सगळं मिक्स करून घेतलं. आता हे झाकून असंच ठेवूया, म्हणजे यामधला रवा फुलेल. आणि तोपर्यंत आपण चटणी तयार करूया. तर इथे आता मी एक कढई गॅसवरती गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घालायचे. तेल गरम झालं आहे. इथे आता मी 1 मोठा चमचा शेंगदाणे घातलेत. शेंगदाणे भाजून घ्यायचेत. शेंगदाणे भाजलेत. यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. लसूणसुद्धा शेंगदाण्यांबरोबर भाजून घ्यायची आहे. यानंतर इथे मी 2 काश्मीरी मिरच्या घातल्या त्यामध्ये. तर या चटणीला यामुळे रंग छान येईल. आणि 1 मोठा चमचा मी सुकं खोबरं यामध्ये घातलं आहे. हे सगळं छान आता भाजून घ्यायचं आहे 2 मिनटं. हे भाजल्यानंतर यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. तीळ घातल्यानंतर हे जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे. लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि इथे आता चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे तिखटासाठी इथे मी थोडंसं लाल तिखट घातलं आणि याची चटणी वाटून घेतली. तर अशी याची चटणी तयार आहे. आता ही चटणी बाजूला ठेवूया आणि जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते घेऊया. तर हे आता छान सेट झालं. याच्यातला रवा छान फुलला आहे. पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आणखी पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. इथे आता मी एक प्लेट घेतले. हे तेलाने ग्रीस करून घ्यायची आहे. आणि हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे. आता हे पीठ यामध्ये घालायचं आहे. तर आज आपण खूप मस्त असा नाश्ता बनवतो आहे, ज्यामध्ये इनो सोडा आपण वापरत नाही आहोत. खूपच झटपट हा नाश्ता तयार होतो. अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे. असं पातळ लेअर मी पसरवून घेतलं. याला तुम्ही रव्याची खांडवी म्हटलं तरी चालेल. आता हे आपण वाफवण्यासाठी ठेवूया. तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये असा एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्यावरती ही प्लेट ठेवायची आहे. आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. 3 मिनटामध्ये हे व्यवस्थित वाफवून तयार होतो. अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर 3 मिनटं झालेत. वरून हे पूर्ण ड्राय झालं आहे. तयार आहे हे लगेच आपण काढून घेऊया आणि 1 ते 2 मिनटं हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर हे प्लेटमधून काढून घ्यायचं आहे. तर एकानंतर एक तुम्ही झटपट हे तयार करू शकता. तर इथे पहा, मी 2 मिनटं थंड करून घेतलं आहे. आता हे काढून घेऊया. अगदी सहज हे असं निघून येतं.
अगदी मस्त असं हे दिसतंय। तर आता हे पुन्हा मी प्लेटमध्ये ठेवते आणि मी आता हे उलटं करून घेतलं आहे। यावरती आता आपण तयार केली चटणी पसरवून घेऊया। तर हे रोल करणार आहोत आपण, आतमध्ये तशी चटणी पसरवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला याबरोबर वेगळ्या चटणीची गरज लागणार नाही। आता याचे असे आपण रोल करूया। अलगद हाताने हे असं रोल करत जायचं आहे। पाहू शकता दिसायला किती मस्त दिसतं हे, आणि चवीला हे अप्रतिम लागतं। कमी तेलामध्ये होणारा नाश्ता आहे, त्यामुळे कोणीही खाऊ शकतं। तर इथे मी सगळे रोल तयार करून घेतलेत। आता यावरती आपण फोडणी घालूया। इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे, यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातली। फोडणी ऑप्शनल आहे, फक्त दिसायला छान दिसावी रेसिपी म्हणून आपण घालतोय। यावरती अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। फोडणी तयार आहे। आता ही फोडणी आपल्या नाश्त्यावरती घालूया। तर खूपच मस्त असा टेस्टी, हेल्दी, झटपट बनणारा हा नाश्ता तयार आहे। सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल असं आपण यामध्ये वापरलं आहे, त्यामुळे कधीही तुम्हाला काहीतरी वेगळा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। रव्यापासून तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही बनवू शकता। तर इथे मी तुम्हाला एक रोल तोडून दाखवते। अगदी मऊ लुसलुशीत होतो। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।